पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी। चातुर्मासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपलं हे संत बोधाचं चिंतन चालू आहे। श्रावण मासासारखा पवित्र मास सुरू आहे। आपण आतापर्यंत पाहिलं की सर्वश्रेष्ठ साधना ही नामसाधनाच आहे। त्याचबरोबर ही नामसाधना कोणतं नाम घ्यावं याबाबतही चिंतन आपण करून आलो। त्यानंतर मागील भागामध्ये आपण गुरु महिमान पाहिलं। सद्गुरू कसे असतात, त्यांचे सदशिष्य कसे असतात, सद्गुरुनाथ संकट समयी कसं सांभाळतात, त्या शिष्याला नाममुद्रा देतात, याचं आपण सर्व चिंतन करून आलो। आज आपण आणखीन एका विषयाकडे प्रवृत्त होणार आहोत की सद्गुरुनाथांकडून नाममुद्रा मिळाली खरी, पण ती एका विशिष्ट अशा सांप्रदायिक चाकोरीतून अभ्यासावी लागते। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरला आहे, परी ती फळेल संप्रदाय उपासलिया। संप्रदाय पद्धतीनं अत्यंत आचारशुद्ध अशा जीवन प्रणालीतून ती साधना व्हावी लागते, परी ती फळेल संप्रदाय उपासलिया। आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा नियम पाळणारा संप्रदाय म्हणून विख्यात आहे। आज आपल्या समोर जो अभंग आहे तो वारकरी संप्रदायाचे महान साधू शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा आहे। या अभंगात ते असं म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। नाथबाबांचा हा सर्वांग सुंदर असा अभंग आहे। या अभंगाचं चिंतन करताना असं लक्षात येईल की या अभंगात नाथबाबांनी देवाची आवड तर सांगितली आहेच आहे, पण त्याचबरोबर सहजगत्या, अगदी सहजगत्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सुद्धा सांगितलेली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं म्हणतात, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी। याचा अन्वय असा करावा लागेल, जेणे पथ्ये सांभाळावी तेणेच विठ्ठल मात्रा घ्यावी। नाही तर तुकोबाराय वर्णन करतात, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये। वारकरी संप्रदायाचे जे साधक आहेत, हे साधक अत्यंत निष्ठेनं ही आचारसंहिता सांभाळतात। या अभंगाकडे आपण बारकाईने पाहिलं तर एक लक्षात येईल की वारकऱ्याची 5 लक्षणं या अभंगात सांगितलेले पाहायला मिळतात। त्याचं काहीच आपण चिंतन करणार आहोत। ही प्रवचनं पाहत असणाऱ्या अनेकांनी मला असंही सूचित केलं की या संत वाङ्मयाच्या बोधाबरोबर आम्हाला संत चरित्र सुद्धा ऐकण्यास आनंद वाटेल। संत एकनाथ महाराज हे एक अद्वितीय असे महापुरुष। संसार कसा असावा तर तो नाथ महाराजांसारखा असावा असं सांगावं लागेल। ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाहे, असं संत निळोबारायांनी त्यांच्या संसाराचं वर्णन केलंय। ज्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष परमात्मा पाणी भरत होता, त्या संत एकनाथ महाराजांचं ऐश्वर्य काय सांगावं। एक अत्यंत बोलका दृष्टांत आहे। मला हा दृष्टांत माझ्यावर अत्यंत चांगले सुसंस्कार करणारे वारकरी संप्रदाय भूषण परमपूज्य सदानंद गुरुजी यांच्या कीर्तनात ऐकायला मिळाला। त्यांनी एका कीर्तनात हा दृष्टांत सांगितला होता। त्यातून संत एकनाथ महाराज किती मोठे होते हे आपल्या लक्षात येईल। संत एकनाथ महाराजांच्या समकालीन बीड परगण्यामध्ये एक
असेच भगवत भक्त राहत होते आणि त्यांचं नाव दासोपंत स्वामी. हे महान असे दत्तभक्त होते. त्यांची योग्यता इतकी मोठी होती की स्वयं दत्त महाप्रभू त्यांच्या घरी संध्याकाळच्या समयाला सोंगट्याचा डाव खेळायला येत असत. कर्णोपकर्णी ही वार्ता संत एकनाथ महाराजांच्या कानावर आली आणि नाथबाबांना खूप आनंद झाला. कारण नाथबाबांचं घराणं हे दत्तोपासक घराणं, घराण्यात पूर्वंपार आलेली दत्त उपासना. तेव्हा आपल्या उपास्य देवतेचं दर्शन घडावं म्हणून नाथबाबा दासोपंत स्वामींच्याकडे आले. दासोपंत स्वामींची भेट झाली आणि दासोपंत स्वामींना त्यांनी प्रार्थना केली की महाराज, आपल्याकडे दत्त महाराज येतात, या दत्त महाप्रभूंचं आम्हाला दर्शन घडावं या सद्हेतून आलेलं आहे. दासोपंत स्वामींनी सांगितलं की या संध्याकाळी आपल्याला निश्चितच दर्शन होईल. पूर्ण दिवस गेला. नाथबाबांनी उपोषण केलं. कधी मला एकदा दर्शन होईल, त्या दर्शनानं माझं जीवन कृतार्थ होईल, त्या तीव्र ओढीनं नाथ महाराज सायंकाळची वाट पाहत होते. रात्र झाली आणि तो वेळ आला. शेवटी नाथ महाराज दासोपंत स्वामींच्या दाराजवळ आले. तर द्वारपाल जे होते दासोपंत स्वामींच्या दारावर, त्याने सांगितलं की आत जाता येणार नाही, कारण या वाड्याचे दरवाजे रात्री 10 ते 11 बंद असतात, कारण स्वतः दत्त महाप्रभू दासोपंत स्वामींच्या बरोबर सारीपाठ खेळायला येतात. नाथ महाराज म्हणाले, मला स्वामींनी तसं बोलावणं पाठवलंय, मला तशी परवानगी दिली आहे, आपण विचारून या. त्यातला एक शिपाई त्या दुसऱ्या शिपायाला म्हणाला की मी जाऊन येतो आणि परवानगी घेऊन येतो. तो शिपाई आतमध्ये गेला. तो दासोपंत स्वामी आणि अवधूत चिंतन दत्त महाप्रभू हे सारीपाठ खेळत बसले. त्या शिपायाने नमस्कार केला. दासोपंत स्वामींनी विचारलं की कशासाठी मध्ये आलास, काय कारण? तेव्हा त्या शिपायानं सांगितलं, बाहेर कुणीतरी एकनाथ नावाचे गृहस्थ आलेत आणि ते आत यायची परवानगी मागतात. ते दासोपंत स्वामी म्हणाले, होय, मीच त्यांना म्हणालोय की आपण सायंकाळी या, त्यांना स्वामींचं दर्शन घ्यायचंय, पाठव त्यांना आतमध्ये. तो निरोप घेऊन तो शिपाई बाहेर जातो काय, एवढ्यामध्ये दत्त महाप्रभू अदृश्य झाले आणि दासोपंत स्वामींना अतिशय दुःख झाले. त्यांच्या मनात आलं, अरे रे, येणाऱ्या या साधकाचं पुण्य कमी आहे, कारण स्वामींना दर्शन देण्याची इच्छा दिसत नाही. एवढ्यात स्वयं नाथबाबा तिथं आले. भगवंताच्या दर्शनाच्या तीव्र ओढीनं ते आले होते. त्यांनी येऊन विचारलं स्वामींना, स्वामी दर्शन घडवताना? तर स्वामींनी त्यांना सांगितलं, आत्ता या समोरच्या आसनावर स्वयं भगवान बसले होते, पण आपण येत आहात असं कळता क्षणी ते अदृश्य झाले. बहुतेक तुमचं पुण्य कमी पडत असावं, तेव्हा मला क्षमा करा, मी दर्शन घडवू शकलो नाही. नाथबाबांना फार वाईट वाटलं. त्यांचं अंतःकरण गलबललं. पिढ्यानपिढ्या आमची पंढरीची वारी थांबली नाही, नित्यनेम कधी चुकला नाही, दररोजची संध्यावंदन थांबलं नाही, घरातला वैश्वदेव थांबला नाही, सगळं कसं परमार्थयुक्त आचरण. मग कुठे आमच्याकडून असा पापाचरण घडलं किंवा अंतराय घडला की स्वामीने आम्हाला दर्शन देऊ नये? अंतःकरण व्यथित झालं. पण तरी देखील स्वामी दासोपंतांना नमस्कार केला आणि म्हणाले, आपला अधिकार काही कमी नाही. जिथं भगवान दररोज तुमच्यावर सारीपाठ खेळायला येतात, तर माझी विनंती आहे, केव्हा कधी पैठणाकडे आलात तर आमच्या दाराला तुमचे पाय लागावेत, आमचा उंबरस होण्याचा होईल, तुमच्या दर्शनानं आम्ही कृतार्थ होऊ. नाथ बाबा घरी आले. त्याच्या 6 महिन्याचा कालखंड लोटला आणि हळूहळू तीर्थयात्रा करीत एके दिवशी दासोपंत स्वामी पैठणात आले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथले एक सद्गृहस्थ
आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलंय. आणि म्हणून एकनाथ महाराजांची भेट घ्यावी असं दासोपंतांच्या मनात आलं. मग दासोपंतांनी एका चौकात विचारलं की इथं एकनाथ गोसावी कुठं राहतात हो? ज्या इस्माला विचारलं त्यांनी कमरेत वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, एकनाथ गोसावी काय म्हणतात जी की आमचं देव आहे. एखादा झटका बसावा असं दासोपंत स्वामी चक्रावले की ज्यांची आपण पृच्छा केली त्यांच्याविषयी त्या गावात किती आदर होता. समोरच्या चौकातनं डाव्या बाजूला जा असं त्या व्यक्तीने सांगितलं आणि पुढे जाऊन विचार. पुढच्या चौकात एका माणसाला दासोपंत स्वामींनी विचारलं, एकनाथ गोसावी कुठं राहतात? त्या इस्माने सुद्धा कमरेत वाकून नमस्कार केला, म्हणाला, हो एकनाथ गोसावी काय म्हणताची ती आमचं मायबाप आहेत. जनमानसामध्ये नाथ महाराजांच्या विषयी किती श्रद्धा होती हा दर्शवणारा प्रसंग आहे. शेवटी नाथ महाराजांच्या वाड्यात येऊन दाखल झाले. दासोपंत स्वामींनी आपला घोडा बांधला आणि येऊन पाहतात तो काय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण त्या एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या दरवाज्यावर स्वयं भगवान दत्तात्रय महाप्रभू हातात चोप घेऊन उभे होते. आपलं उपास्य दैवत तिथं पाहता क्षणी दासोपंतांनी साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना विचारलं की स्वामी आपण इथे? तर दत्त महाप्रभूंनी सांगितलं, होय मी इथं नोकरीला आहे. संत एकनाथ महाराजांच्याकडे मी नोकरीला आहे. इथं मी द्वारपाल म्हणून काम करतो. आश्चर्य वाटलं आणि दासोपंत स्वामींनी विचारलं, काही दिवसापूर्वी हे सद्ग्रस्त आपल्या घरी आले होते तुमच्या दर्शनाच्या हेतून आणि तुम्ही दर्शन न देता अदृश्य झालात. त्यास मला असं वाटलं त्या ग्रहस्थांचं पुण्य कमी असेल आणि तुम्ही तर इथे चोपदारी करता. हसून दत्त महाप्रभू म्हणाले, दासोपंत तुमचा गैरसमज झाला. अहो मी त्या दिवशी अदृश्य झालो त्याचं कारण एवढंच आहे, एकनाथ महाराज माझे मालक आहेत. मी त्यांच्याकडे काम करतोय आणि मालक आल्यानंतर त्यांच्यापुढे जुगार खेळत बसणं हे उचित वाटलं नाही आणि म्हणून मी अदृश्य झालो. मंडळी, दृष्टांत संपला. नाथ महाराजांची उंची त्यातून कळते की नाथ महाराज किती श्रेष्ठ होते. असे एकनाथ महाराज आज देवाची आवड सांगतायत. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मी आपल्याला म्हणालो की या अभंगात एकूण वैष्णवाची 5 लक्षणं सांगितली. त्यातलं पहिलं लक्षण जे आहे ते नाथबाबा सांगतात, देवाला काय काय आवडतं. पहिली गोष्ट त्याला काय आवडते तर त्याच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तो तर त्याला प्रिय आहे. पण माणसाने सदैव भगवत भजन केलं पाहिजे, अखंड नामसाधना केली पाहिजे. नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे असं तुकोबाराय म्हणतात. जेवढा प्राप्त वेळ आहे त्या प्राप्त वेळेमध्ये भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. अहो येता जाता उठत बसता कार्य करता जे जे कार्य कराल. एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठात असं वर्णन केलंय, हरिबोला भांडता हरिबोला कांडता. भांडताना सुद्धा हरिहरी म्हटलं पाहिजे. हरिबोला हरिबोला नातरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका असं नाथबाबा वर्णन करतात. प्रश्न असा आहे, अनेकांच्या मनात तो डोकावू शकतो की आम्ही दिवसा भजन करू, रात्री कसं करणार? रात्री तर आम्ही झोपणार. याच्यावर संत कबीरांचा दाखला माझ्या समोर आहे. संत कबीरदास असं वर्णन करतात की दिवसा तुम्ही नामस्मरण करा, रात्री तो तुमचं नामस्मरण करेल. त्यांनी असं वर्णन केलंय, राम हमारा जप करे हम बैठे आराम. भगवानच तुमचं नामस्मरण करेल हे लक्षात ठेवा. म्हणून दिवसा नामस्मरण आपण करायचं, रात्री जपमाळ तो ओढील अशी दृढ श्रद्धा ठेवा. म्हणून भगवंताचं नाम क्षणभर सुद्धा न दवडता अखंड नामस्मरण केलं तर पहिली गोष्ट देवाला ती आवडते. आणखीन काय बरं देवाला आवडतं? नाथबाबा त्याचं वर्णन करतात. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. 3 लक्षणं या ध्रुपदात सांगितलेली आहेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे, भगवंताला ती अत्यंत प्रिय आहे.
पांडुरंगाला काय प्रिय असेल तर एक तुळशीचं पान तेवढं जरी अर्पण केलं तरी सुद्धा त्याची तुला झाली, हे श्रीमद भागवत महापुराण बोलत आहे. तुळशी अत्यंत प्रिय आहे. आपण थोडा आयुर्वेदाचा जो विचार केला तर तुळशी हा असा वृक्ष आहे की तो अखंड ऑक्सिजन देत असतो. लहानपणी शाळेत शिकवलं जायचं की रात्री झाडाखाली झोपू नये, कारण बाकीची झाडं रात्री कार्बन सोडतात आणि दिवसा ऑक्सिजन सोडतात, पण तुळशी हा असा वृक्ष आहे की तो सातत्यानं ऑक्सिजन सोडत असतो. हे वैज्ञानिक कारण लक्षात घेता त्या तुळशीची काष्ठ म्हणजे लाकडं, त्या लाकडापासून बनवलेली तुळशीची माळ गळ्यात घातली तर देवाला अत्यंत आनंद होतो. वारकरी संप्रदायामध्ये दीक्षा देताना एखादे अधिकारी पुरुष त्या सदशिष्याला गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि दीक्षित करतात. पण गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. एक मौज म्हणून सांगायला हरकत नाही, पूर्वी लहानपणी आम्हाला चांदोबा यायचा. आमच्या घरी चांदोबा नावाचं छोटं लहान मुलाचं पुस्तक यायचं, जसं आता चंपक आहे तसं ते चांदोबा नावाचं छोटं मासिक यायचं आणि आम्ही लहानपणी ते वाचत असलो. त्याच्यात एक गोष्ट मला फार सुंदर वाचायला मिळाली, ती मला पुढच्या कालखंडात कीर्तनातही उपयोगी आली. एक राजा होता आणि त्याचा प्रधान होता. ते दोघेजण असे फिरायला निघाले. गंमत अशी होती की राजा अव्वल दर्जाचा नास्तिक होता आणि त्यांचा जो प्रधान होता तो अत्यंत धर्मभिरू, भगवंतावर श्रद्धा असणारा. तर रस्त्याने जाताना काय झालं, तिथे एक तुळशीचं रोप दिसलं. तर प्रधानजीने तिथं नमस्कार केला, त्या झाडाला नमस्कार केला. तुळशी हा उपास्य वृक्ष असल्यामुळे. तर त्या राजाने विचारलं, प्रधानजी ये क्या है? तर प्रधानजीने हात जोडून सांगितलं, ये भगवान आहे. त्या राजाला खूप राग आला. त्या राजाने ते तुळशीचं झाड उचललं, त्याचा चोळामोळा केला आणि फेकून दिलं. प्रधानजीला वाईट वाटलं, पण म्हणाले याची खोड मोडली पाहिजे, कारण शेवटी भाकरी होती ना. थोडे फरलांग 2 फरलांग गेले असतील, तेवढ्यामध्ये एक खाच खुजलीचं मोठं झाड दिसलं. प्रधानजीने तिथे साष्टांग नमस्कार घातला. त्या राजाने विचारलं, अभी ये क्या है? तर प्रधानजी बोले, ये उससे भी बड़ा भगवान है. आता राजाला मगाचा चेव होता, त्याने ते खाच खुजलीचं रोप सुद्धा उकटलं, त्याचा चोळामोळा केला आणि फेकून दिलं. पुढे काय झालं हे सांगितलंच पाहिजे. त्या खाच खुजलीच्या सगळी तुसा अंगात पडली आणि सगळ्या अंगाला कंड सुटला. तो राजा असा खाजू लागला, टराटरा खाजू लागला आणि विचारू लागला, प्रधानजी ये क्या हुआ? प्रधानजी ये क्या हुआ? तो प्रधानजी बोले, कुछ नहीं, छोटे भगवान ने बड़े भगवान को फोन किया जब ये ऐसा हुआ. तो क्या करना होगा? तो चलिए छोटे भगवान की माफी मागो. तिथून ते सगळं बिराड तिथं आलं, नमस्कार करायला लावला. तुळशीचं रोप तिथं पडलंच होतं. प्रधानजीने त्याचा रस काढला आणि राजाच्या सर्वांगाला चोळला. तुळशीच्या औषधी गुणांनी तो दाहशांत झाला आणि राजाने तुळशीला नमस्कार केला. दृष्टांत संपला. मी मौज म्हणून दृष्टांत दिला, पण यातून शिकण्यासारखं खूप आहे. तुळशीचे अनेक औषधी उपचार आपल्याला पाहायला मिळतात. आजीबाईच्या बटव्यात ती होती. अशा तुळशीची माळ धारण केल्यानंतर भगवंताला खूप आनंद होतो. तुळशी महात्म्यामध्ये त्याची कथा पण आपल्याला पाहायला मिळते. ही तुळशी कोण आहे? जालंधर नावाचा बलाढ्य राक्षस होता. त्याला मारण्याकरता भगवान महाविष्णूंनी एक कट रचला. तर त्याची बायको वृंदा, तिचं पातिव्रत्य नष्ट झालं. महाविष्णूंनी शाप दिला की तू पाषाण होशील, आणि महाविष्णू पाषाण म्हणजे शाळीग्राम झाले. तिचा दाह जिथं झाला तिथं जे रोप उगवलं ते तुळशी म्हणून भगवंतांनी त्याचा स्वीकार केला आणि तुळशीला वरदान दिलं की तुझं पान अर्पण केल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही. पण विष्णूपूजन हे तुळशीशिवाय होत नाही. पण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की देवाला आनंद होतो. तिसरी गोष्ट यामध्ये सांगितली, गोपीचंदन टिळा, म्हणजे कपाळाला ऊर्ध्वपुंड्र लावला पाहिजे. ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ, असं संत वाङ्मयात वर्णन आहे. वैष्णवजन या गोपीचंदनाचा टिळा आपल्या भाल प्रदेशावर लावतात, ऊर्ध्वपुंड्र लावतात. असा ऊर्ध्वपुंड्र लावला की देवाला अत्यंत आवडतो, असं नाथबाबा सांगतात. हा गोपीचंदन काय आहे त्याची पण आख्यायिका सांगितली जाते.
एकदा देवर्षी नारदांनी भगवान कृष्णचंद्रांना विचारलं की तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण? देवर्षी नारदांना असं वाटलं की माझंच नाव भगवान घेतील, कारण तसा अहंकारही त्यांना होता. मी सदैव ब्रह्मवीणा घेऊन भगवत चिंतन करतो, तर देव माझंच नाव घेईल. पण भगवंतांनी गोपिकांचं नाव घेतलं. गोकुळामध्ये ज्या गोपिका आहेत त्या माझ्या सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. नारदांना वाईट वाटलं, पण देवालाही असं वाटलं की नारदांची काहीतरी निश्चित त्यांना शिकवणी दिली पाहिजे. पुन्हा एकदा नारद असे फिरत आले द्वारकेमध्ये. देवाने असा डोक्याला हात लावून बसला होता. देवाला विचारलं, का रे देवा, तू डोक्याला हात लावलायस? तर म्हणजे नारदा, अरे डोकं फार दुखतंय. त्या नारदाने विचारलं, मग औषध नाही घेतलंस? औषधाचीच वाट बघतोय, औषध मिळत नाही. काय औषध आहे? मी आत्ता आणतो. तर देवाने सांगितलं, कोणत्या तरी भगवत भक्ताच्या पायाची माती जर मिळाली आणि ती माझ्या कपाळाला लावली तर माझं डोकं दुखायचं थांबेल. देवर्षी नारद म्हणले, त्यात काय अवघड आहे, मी आत्ता घेऊन येतो. एका ऋषिकुलात आले आणि त्या ऋषींना सांगितलं, ऋषीवर्य, तुमच्या पायाची माती देता का? ऋषीने विचारलं, कशा करता माती हवी आहे? ही माती मी भगवान कृष्णाच्या कपाळाला लावणार आहे, त्याचं डोकं दुखतंय, ते दुखायचं थांबणार आहे, हे औषध आहे. ऋषी म्हणाला, मी काही देणार नाही, कारण माझ्या पायाची माती जर दिली तर मी नरकात जाईल. देवाचं डोकं दुखतंय, पण नारदा तुझं डोकं फिरलं नाही ना. तेव्हा देवर्षींच्या लक्षात आलं की हे औषध मिळणं अत्यंत अवघड आहे. अनेक ठिकाणी गेले, मला दृष्टांत लांबवायचा नाहीये, पण कुणीही आपल्या पायाची माती देवर्षी नारदांना दिली नाही. शेवटी देवर्षी नारदांच्या लक्षात आलं की हा भगवान नेहमी त्या गोपिकांचं वर्णन करतो, त्या ब्रजबालांचं वर्णन करतो, त्यांच्याकडे आपण जाऊ. पण नारद जे अंतर्धान पावले ते सरळ गोकुळात आले. देवर्षी नारद दिसता क्षणी सगळ्या गोपिका त्या ठिकाणी पळत आल्या आणि कुठून आलात म्हणून विचारलं. तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, हा मी द्वारकेहूनच आलो. लगेच त्याने विचारलं, आमचा कान्हा बरा आहे ना? आमचा श्रीकृष्ण बरा आहे ना? तर देवर्षी नारदाने सांगितलं, तेच सांगायला आलोय, त्याची तब्येत ठीक नाही. काय होतंय? डोकं दुखतंय. मग औषध नाही केलं, तेच घ्यायला इथं आलोय. हे काय औषध आहे? कोणत्या तरी भगवत भक्ताच्या पायाची माती जर मिळाली आणि ती माती देवाच्या कपाळाला लावली तर त्याचं डोकं दुखायचं थांबणार आहे. त्या गोपिका ज्या पळत गेल्या घरी, घरातून कळशी, हंडे, भांडे घेऊन पाणी आल्या आणि पाणी घेऊन यांनी चौकामध्ये ते पाणी टाकलं, चिखल केला. त्या चिखलामध्ये गोपिका नाचल्या आणि भला मोठा एक चिखलाचा गोळा आपल्या पायाचा काढून देवर्षी नारदांच्या हातात दिला आणि सांगितलं, नारदा, हा चिखलाचा गोळा घे. चिमूटभर कशाला? हा चिखलाचा गोळा घे, द्वारकेला जा आणि देवाच्या सर्वांगाला लाव. त्याला अजिबात काही दुखता कामा नये. अवाक होऊन देवर्षी नारद पाहत उभे राहिले. त्यांच्या भक्तिप्रेमाला ते लुब्ध झाले आणि विचारलं, गोपिकांनो, तुम्हाला माहिती आहे का, ही तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर तुम्ही नरकात जाल. एकदाच सगळ्या गोपी म्हणाल्या, अरे नारदा, आम्ही 100 वेळा नरकात जाऊ, पण त्याचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. याला भक्ती म्हणतात, याला प्रेम म्हणतात. एक वृद्ध गोपी आली आणि तिने नारदाला विचारलं, नारदा, देवाचं डोकं दुखतं हे तुला कुणी सांगितलं? म्हणजे देवानेच सांगितलं. औषध तुला कुणी सांगितलं? देवानेच सांगितलं. मग तू स्वतः तुझ्या पायाची माती तच क्षणी का नाही लावलीस? तू भगवत भक्त नव्हतास काय? नारदांना गोपिकांच्या या भक्तिप्रेमाची महती पटली. देवाने डोकं दुखायचं नाटकच केलं होतं. देवर्षी नारद आले आणि ती माती देवाच्या कपाळाला लावता क्षणी देव हसू लागले. म्हणाले, देवा, डोकं दुखायचं थांबलं? देव म्हणाला, दुखतच नव्हतं. देवर्षी नारदांना त्यांनी सांगितलं, अरे त्यांची भक्ती पहा, त्याचं प्रेम पहा, किती निर्वैज्य प्रेम त्या गोपी करतात माझ्यावर. आणि तेव्हापासून गोपींच्या पायाची माती अत्यंत वंदनीय झाली. ती गोपीचंदनाची माती गंध म्हणून वैष्णवजन आपल्या कपाळाला उर्ध्वपुंड लावतात. असा उर्ध्वपुंड लावला की देवाला आनंद होतो, असं नाथबाबा सांगतात. तुळशी माळ गळा गोपीचंदन केळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. यातली चौथी गोष्ट जी नाथबाबांनी सांगितली ती हृदयी कळवळा वैष्णवाचा. वैष्णवाने एकमेकाविषयी आत्यंतिक प्रेम दाखवलं पाहिजे.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गाये नाचे पुढे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने. असा हा चौथा एक नियम सांगितला. आणि तिसऱ्या चरणामध्ये नाथबाबा असं वर्णन करतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. पाचवं जी सूत्र सांगितलं ते आपली उपास्य देवता जी पांडुरंग परमात्मा आहे त्याची वारी केली पाहिजे. आषाढी आणि कार्तिकी हे दोन वारीचे नियम दिले. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, असं पांडुरंग परमात्मा स्वयं बोलतात. अशी 5 नियम जो पाळतो किंवा पंचलक्षणं ज्याच्या जवळ आहेत, एकनाथ महाराज असं वर्णन करतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. जो आषाढी कार्तिकीची वारी करतोय, जो वैष्णवांविषयी जिव्हाळा ठेवतोय, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला ऊर्ध्वपुंड्र लावलाय आणि ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे, भगवान म्हणतात मी त्याला डोक्यावर धारण करतो. मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुटू करी. देवाला तो परमपूज्य होतो. मंडळी, एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो. एक वाक्य कायम लक्षात ठेवा. आपल्याला देव आवडणं ही आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला देव आवडू लागणं, देवाविषयी प्रेम वाटू लागणं ही परमार्थाची सुरुवात आहे. तो प्रारंभ आहे. नुकताच परमार्थ सुरू झालाय. पण मंडळी, एक लक्षात ठेवा, माझ्या प्रिय श्रोत्यानो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला देव आवडू लागणं ही परमार्थाची सुरुवात आहे आणि देवाला आपण आवडू लागणं ही परमार्थाची सांगत आहे. नाथ बाबा असं म्हणतात, तो देवा परम पूज्य जगी. देव सुद्धा त्याला डोक्यावर धारण करतो. म्हणून ही सगळी पंचलक्षणं आपण आत्मसात केली पाहिजेत. आपण अखंड देवाचं भजन केलं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र पाहिजे, वैष्णवांविषयी सज्जनांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा पाहिजे आणि निष्ठेनं आनंदी आणि पंढरीची वारी केली पाहिजे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. अशी पंचलक्षणं आपल्या अंगी बाणावीत, आपल्याकडून भगवत सेवा घडावी आणि आपण सुद्धा देवाला परमपूज्य व्हावं, अशा स्वरूपाची मंगल शुभकामना व्यक्त करतो. आणि आजच्या या वाक्पुष्पाला आज मी या ठिकाणी विराम देतो. झालेली सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी समर्पित. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, दत्त जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय.